तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. यात एक महत्त्वाची बातमी. पुण्यातही आता पेट्रोलसाठी काही पंपांवरती रांगा लागू लागलेल्या आहेत. एकीकडे जनतेला इंधन बचतीचं आवाहन करण्यात आलंय, मात्र दुसरीकडे गरजेच्या कामासाठी निघालेल्या लोकांना अनेक तास इंधनासाठी रांगा लावाव्या लागतायत. असंच काहीसं चित्र दिसतंय. पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. इराण अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पुरवठा कमी प्रमाणात होतोय. या आधीपर्यंत मुख्यत्वे मुंबई पुणे वगळता इतर लहान शहरांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागत होत्या. मात्र आता पुण्यातील अनेक पंपांना दिवसातून एकच टँकर डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा होतोय. मर्यादित साठ्यामुळे पुण्यातले काही पेट्रोल पंप संध्याकाळीच बंद झाले, तर अनेक पंपांवर रांगाही लागतात. मान्य दादा, पण कर कसं करायचं, पण जिथे करता येईल तेवढं करायचं. बाकीचं जे नसेल तर त्याला हे करायला लागेल ना. आपलं परके चलन वाचवायचं असेल तर काहीतरी थोडंफार आपलं स्टेप घ्यायला लागेल ना. थोडंफार जेवढं प्रत्येकी 10% केलं तरी भरपूर होईल असं माझं म्हणणं. मग एकदम बंद नाही करता येत तसं असं म्हणणं. लोकांचं कसं काय भागत, लोकांचं कसं होईल? पेट्रोल डिझेल जर कमी वापरलं, कुठं कामं धंदे इकडे तिकडे जात राहता लोक कामधंद्याला. कामं चुकून असं मोदीनं असं बोलायला नाही पाहिजे. मग कामं जर बंद झालं तर ठप्प लोक, दुनियाचं काय होईल? दुनिया मरून जाईल ना. खाण्यापिण्यावर याच्यावर त्याच्यावर गॅसचं बी असं वाढवलं, असं केलं. मोदींनी आजपर्यंत खूप सांभाळलं आतावर. आता इथनं पुढे तरी थोडंसं आपण पण त्यांना सहकार्य केलंच पाहिजे. ते पण कमी करतील, त्यांच्या पण ह्याच्यावर त्यांनी ते हे करतील, त्यांचा पण दौरा कमी करतील. का करू नये, केलं पाहिजे सगळ्यांनी. देशाच्या याच्यासाठी केलंच पाहिजे. जे परिस्थिती आहे त्यालाच तोंड देणं गरजेचं आहे असं आहे ना. कारण जे समोर जे चाललंय ते पेट्रोल हे गरज आहे काळाची. तुम्ही कितीही काही केलं तरी पेट्रोल हे पाहिजेलच. काही करा तुम्ही. आता त्याला म्हणजे मस्त म्हणतात की तुम्ही गाड्या का कमी वापरा, पण नाही होऊ शकणार. हे असंच चालू राहणार. वापरावंच लागणार गाड्या. कामावर जायचं मग थोडं पहिलं सारखं हे करायचं की बाबा थोडे सायकली चालू करा. त्याने एक होणार की आपल्या शरीराचं पण एक व्यवस्थित होणार. पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सांगितलेल्या आकडेवारीत काही चूक झाली की खरोखर काही लाख लिटरच पेट्रोल डिझेलचा साठा महाराष्ट्रात शिल्लक राहिलाय, याबद्दलही चिंता वर्तवली जाते. माहितीनुसार भारताला रोज 12 कोटी लिटर पेट्रोल आणि 26 कोटी डिझेल लागतं. महाराष्ट्रात सुद्धा रोज 1.5 कोटी लिटर पेट्रोल आणि 3 कोटी लिटर डिझेलची गरज भासते. मात्र पुरवठा मंत्री भुजबळांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या 1,59,317 लिटर पेट्रोल आणि डिझेल 2,98,000 लिटर इतकं शिल्लक आहे. त्यामुळे महाराष्ट्राला रोज लागणारं पेट्रोल आणि डिझेल तसंच पुरवठा मंत्री भुजबळांनी दिलेले आकडे यात प्रचंड तफावत दिसते. मुंबई गोवा महामार्गावर रायगडपासून ते सिंधुदुर्ग पर्यंत अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. इंधन शिल्लक नसल्याचे बोर्ड झळकत आहेत. नाशिकमधल्या इगतपुरीत पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल संपलंय, तर भारत पेट्रोलियम, जिओ, इंडियन ऑइल आणि HP पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड आहे. 5-6 ठिकाणी पेट्रोल पंपवर गेलो, पण खूप लाईन होती. त्यामुळे एक ठिकाणी तर CNGला लाईनमध्ये उभं राहिलो. माझा नंबर येताच CNG संपला. बरोबर आहे. पेट्रोल मिळते का पण मुंबई गोवा महामार्गाच्या पुढे? खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. हां, त्या पेट्रोलसाठी पण खूप लाईन लावावी लागते. हो, लाईन भरपूर आहे. तू किती ठिकाणी प्रयत्न केलेस मुंबईतून येताना? मुंबईत नाही, इथलंच लोकलच आहे. कुठे कुठे मिळत नाहीये? आता खाली मिळत नाही, इथं मिळतं म्हणून त्यात लाईन भरपूर आहे. इथं पेट्रोल जरा पण नाही भेटत आहे. नाही भेटत आहे. हां, किती मुंबई गोवा मार्गात किती ठिकाणी भरपूर सर्व पंपावर पेट्रोलच नाही आहे. पेट्रोल नाही, अजिबात नाही आहे. किती सकाळपासून पेट्रोल बोलतोय मी. 4 पंपावरून मी परत आलेलो आहे. काही ठिकाणी मिळते, आहेत मर्यादित आहेत. म्हणजे आउटसाईडला मिळते, पण मेन हायवेला काही जास्त मिळत नाहीये. पेट्रोल नाहीये. इंधन मिळतंय का? पेट्रोल मिळतंय का? खास करून पेट्रोल पण नाहीये, CNG पण तेवढं नाही. लांजायला राजापुरात कुठेच नाही. काय हाल होतात त्यामुळे? काय हाल होत आहे? तर लांजावरनं इथे यायला लागलं पेट्रोल आणि CNG भरायला. रत्नागिरी पुढे आला 20 किलोमीटर तरी पुढे आलो आम्ही. 20-30 किलोमीटर. पेट्रोल मिळत नाहीये, त्यामुळे CNGच्या लाईनला 1 तास झालो उभा आहे. हो. कुठून आला तुम्ही? आम्ही महाराष्ट्र आपले अहमदनगर. येस. किती ठिकाणी पेट्रोल नव्हतं? भेटलंच नाही आम्हाला. 2 ठिकाणी पेट्रोल भेटलं, परत पेट्रोल भेटलंच नाही. जर खरोखरच
तुम्हाला या परिस्थितीची चाड होती, ही परिस्थिती 2.5 महिन्यापासून होती. मग 5 राज्याच्या निवडणुका होईपर्यंत तुम्ही कधी आव्हान केलेलं आम्हाला तरी आठवत नाही. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यावर आता साळसूदपणा जर कोण दाखवत असेल, जेव्हा तुमच्या बाजूची करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं जे वक्तव्य करता त्याचा मी कालही निषेध केलेला आहे माध्यमांवर, आजही करतो. आणि ह्यांचा छुपा अजेंडा आजच सांगतो, अजून 10-15 दिवसांनी या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये पेट्रोलचे भाव वाढलेले असतील. विरोधी पक्षांना सांगायचं आहे की ज्यावेळी वैश्विक संकटाची परिस्थिती असते त्यावेळी जर देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी काही उपाययोजना सांगितल्या तर त्या उपाययोजना तुम्हाला करता येत नसतील तर किमान थट्टा मस्करी तरी करू नका. आज जगासमोर संकट आहे, केवळ भारतासमोर नाही आहे. आणि म्हणून आपलं परकीय चलन वाचलं पाहिजे आणि आपल्या इथे महागाई वाढू नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री मोदयांनी ज्या काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत, प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. वाहनाचा प्रवास ज्यांच्यासाठी आवश्यकच आहे त्या सर्वसामान्य लोकांसाठी रांगेत उभं राहण्यावाचून पर्याय नाहीये. दुसरीकडे मोदींच्या आवाहनानंतर संभाजीनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक गाड्या खरेदीची चाचणी सुरू झाली आहे. सर्वसामान्य लोक तातडीनं ईव्ही वाहनं खरेदी करू शकत नाहीत. मात्र सत्तेतील मंडळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोदींच्या आवाहनाच्या 48 तासातच इलेक्ट्रिक वाहनं खरेदीची तयारी सुरू केली आहे. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.